पुण्याच्या गजबजल्या कोथरूडमध्ये एक असं मंदिर आहे ज्याचं अस्तित्व फक्त श्रद्धेपुरतं मर्यादित नाही, तर ते एका राजशाही विवाहाची, पेशव्याच्या वैभवाची आणि इतिहासाच्या अमूल्य वारशाची साक्ष देत आजही उभा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या मंदिरामागची अशी कहाणी जी फार कमी लोकांना माहीत आहे. सन 1797 मधली गोष्ट आहे. उत्तर पेशव्यातील प्रख्यात सेनापती हरिपंत बल्लाल फडके यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. त्यांच्या ज्येष्ठ पुत्र दाजीबा फडके यांच्या कन्या सौ राधाबाई यांचा विवाह मराठी साम्राज्याचे भावी पेशवे रावबाजी उर्फ बाजीराव दुसरे यांच्याशी ठरले होते. 16 फेब्रुवारी 1997 रोजी हा राजेशाही विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. त्या काळी कन्यादानाबरोबर आदन देण्याची परंपरा होती. फडके घराण्यांनी एक अनोखा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मालकीचा कोथरूडमधील सुंदर बगीचा आदन म्हणून दिला. पण फक्त बगीचा देऊन ते थांबले नाही. त्या बगीच्या मध्यभागी त्यांनी भगवान शिवाला समर्पित श्री मृत्युंजयेश्वर मंदिर उभारलं. श्रद्धा, संस्कृती आणि वास्तुकलेचा सुंदर संगम असलेलं हे मंदिर विवाहाची कायमस्वरूपी आठवण बनलं. 6 वर्ष झाले. 20ला किती झाले? 26 आता येतो. 7 वर्ष. तेव्हापासून मी येतो. कसं वाटतं तुम्ही संध्याकाळी टायमिंगलाच येता का इथे? सकाळी 6ला येतो. अच्छा. परत आजपर्यंत जे काय मला करायचं तो वाचक होतो. परत जातो, जेवण सोडून परत इथं 9 साडेमध्ये येतो. परत माझा काय 5 पत्रे असेल ते सोडतो. परत आता मी 4ला येतो, 5ला येतो, 7ला माघारी जातो. आरती फिरते काय होऊन परत 3 टाइम येतो. अच्छा. तिथे येतो. परत मातुआ मंदिर कोथरूडला तिथं पण जातो. कधी कधी भैरवनाथ मंदिर कबीरनगरचं नवनाथ तिथं पण जातो. तिथं दर्शन होऊन निघून जातो. असा हा माझा कार्यक्रम आहे. बाकी काही उद्योग नाही, काय नाही मला. तुम्ही रिटायरमेंट झाली त्याची आता फक्त आता दिवस करायचं. साधारण 20 पासूनच हे अटॅक आलता मला. अच्छा. हा, म्हणून मी माझा कंट्रक्शनची लाईन होती बिल्डिंग.